सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, बुधवार. 19व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्यम केरी यांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बायबलचे मराठी भाषांतरही केले. साल 1831 मध्ये कॅप्टन जेम्स थॉमस मॉलवर्थ आणि मेजर थॉमस कॅरी यांनी मराठी-इंग्रजी शब्दकोश संकलित केला. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिली मराठी वर्तमानपत्र दर्पण सुरू केले. याच काळात संगीत नाटकही विकसित झाला. मराठी नाटकाच्या प्रसिद्धीमुळे मराठी विस्तार झाला. आधुनिक मराठी काव्याचे पिता केशवसूत यांनी आपली पहिली कविता 1885 मध्ये प्रकाशित केली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरू केले. ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी दीनबंधू आणि प्रभाकर नियतकालिकांची सुरुवात केली. 20व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट यांनी मराठी भाषा आणखी विस्तारली. एन. के. केळकर यांचे जीवनचरित्र लेखन, हरिनारायण आपटे, नारायण सीताराम फडके आणि व्ही. एस. खांडेकर यांचे कादंबरी, विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादी साहित्य आणि मामा वरेरकर आणि किर्लोस्कर यांची नाटके यांनी मराठी भाषा समृद्ध केली. धन्यवाद. मी तुम्हाला एक वचन शब्दाचे अर्थ सांगतो. आंबा, आंबे, गाव, कुत्रे, असा, जसे, माझा, माझे, मला, मळे, कोल्हा, कोल्हे, आंबा, आंबे, झाड, झाडे, घोडा, घोडे, रस्ता, रस्ते, तार, तारे, काच, काचे, काढा, काटे, शाळे. मराठी ही सर्वांत सुंदर भाषा असून भारतातील 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा बोलली जाणारी 15वी भाषा आहे. तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी 3री भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्यांची मराठी अधिकृत राजभाषा आहे. मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे. मराठी भाषेचा उगम 9व्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रश्नासात महाराष्ट्र भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवागिरीच्या यादव कालव्यात मराठी भाषेची समृद्धी झाली. मी माझा भाषण इथंच संपवतो. मी आज एका मुलीबद्दल तुमच्या समोर सांगणार आहे. ती मुलगी खूप हुशार होती, परंतु तिला मराठी बोलता, वाचता आणि लिहिता सुद्धा येत नव्हता. ती जेव्हा कधी मराठी प्रश्नोत्तरे असो व कोणतीही गोष्ट मराठीमध्ये पाठ करायची, लगेच विसरून जात होती. तसेच स्वर, व्यंजन, इतर कोणतेही काहीही ती पाठांतर करायचा प्रयत्न करायची. तिला पाठ व्हायचे नाही. जेव्हा तोंडी परीक्षेसंबंधी कविता किंवा प्रश्न त्याला विचारायचे, ती सांगू शकत नव्हती. अशाच प्रमाणे तिला मराठी येत नव्हती, म्हणून मराठी हा विषय त्याला आवडत नव्हता. इयत्ता 4थी पर्यंत तिला खूप कठीण जात होता. जेव्हा ती मुलगी इयत्ता 5वी मध्ये गेली, तिला याच गोष्टींचा सतत विचार व्हायचा की आता काय व्हाल. तिला इतर विषय तर व्यवस्थित येतात, परंतु मराठी हा विषय तिला खूप अवघड जात होता. तिचा मराठी विषयाचा अभ्यास कशाप्रमाणे होईल. मग तिला कळाले की आता मराठी हा विषय शिकवण्यासाठी आपल्या शाळेत एक नवीन शिक्षक आलेले आहेत. सुरुवातीला त्या शिक्षकांची खूप भीती वाटायची, परंतु जेव्हा सर वर्गात आले आणि त्यांनी पहिल्यांदा त्या सर्वांना स्वर पासून मराठी हा विषय शिकवण्यास सुरुवात केली आणि ते इतक्या चांगल्या प्रकारे त्या सरांना
शिकविले की आजपर्यंत विसरले नाही. एवढ्या छान प्रकारे सरांनी त्याला मराठीचे स्वर आणि व्यंजन शिकविले. त्याने शिकविलेले सर्वांना चांगल्या प्रकारे कळू लागले आणि पाठच होऊन गेले. तर त्या मुलीला हळूहळू समजू लागले की मराठी हा विषय कसा असतो. सरांनी इयत्ता 5वीच्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांना सर्वात जास्त परिश्रम करून त्याला शिकविले. त्या मुलीचा मराठी हा विषय हळूहळू आवडीचा बनला. आता ती मुलगी मराठी या विषयामध्ये एवढी व्यवस्थित झालेली आहे की ती विद्यार्थिनी मराठी विषयाच्या परीक्षेत पैकी गुण घेत आहे. ज्या मुलीबद्दल मी सांगत आहे ती इतर दुसरी कोणतीही नाही, मी स्वतः आलिया कुरैशी. अशाच प्रमाणे माझी मराठी एवढी व्यवस्थित झाली की मी आता तुमच्या समोर सांगू शकत नाही. हे सर्व काही झालेले आहे ते फक्त आणि फक्त राहील सरामुळेच. मला असे वाटते की राहील सर जर आम्हाला शिकवायला आले नसते तर आम्ही मराठी हा विषय व्यवस्थित शिकू शकलो नसतो. जेवढे मी आज तुम्हाला मराठीमध्ये माझे विचार व्यक्त करत आहे हे सर्व फक्त आणि फक्त राहील सरामुळे. धन्यवाद. मराठी राजभाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन देण्यासाठी त्यांच्या जन्मदिवशी हा मराठी दिवस साजरा करण्याची शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आले. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार, नाटककार, कथाकार, कवी आणि समीक्षक होण्याचे समीक्षक ख्याती आहे. आता मी एक शेर बोलून माझी जागा घेऊ. मी आज जे काही आहे मला मराठीने बनवले आहे. मी आज जे काही आहे मला मराठीने बनवले आहे. मराठी माझी मातृभाषा, मराठी माझी राष्ट्रभाषा, मराठी माझी सखी आहे. धन्यवाद. माझे आवडते शिक्षक राहील मुलासर आहेत. ते आम्हाला मराठी विषय शिकवतात. ते आम्हाला छान छान गोष्टी सांगतात. त्यांची शिकवण्याची पद्धत सोपी आहे. अगोदर मला मराठी येत होती, पण जेव्हा माझे मुलासर आले माझ्या वाचण्यात आणि लेखनात फरक पडला आणि आता मला खूप छान मराठी येते. सरांची शिकवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की सर्व मुलांना अगदी व्यवस्थितपणे समजतं. सरांच्या आमच्यासोबत मित्रासारखा स्वभाव आहे. जेव्हा मराठीचा विषय येतो मला आनंद होतो. मराठी विषय माझा आवडता विषय आहे कारण सर मला खूप छान शिकवतात. सर आम्हाला जीवन कसं जगायचे हे सांगतात. आई बाबा आणि सगळ्यांसोबत कसे बोलायचे सांगतात. मोठ्या आदर आणि प्रेमाने जगणे असे म्हणतात. माझे सर मला खूप आवडतात. धन्यवाद सर. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाडी वीज देते ताडी, आता तुझी पाडी वीज देते ताडी. फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर दारा झरली रे, झाडांची बिजली इरली रे. झर झर दारा झरली रे, झाडांची बिजली इरली रे. पावसात नाव काहीतरी गाऊ, पावसात नाव काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पाण्यात वाजती रे.
थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पाण्यात वाजती रे. पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात. निळ्या सवळ्या नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सात रंगी कमान, आभाळात छान छान सात रंगी कमान. कमाली खाली त्या नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असं सुप्रभात, माझे नाव शाहीन शमीर शेख आहे. मी आज तुमच्या समोर मराठी भाषेसाठी केलेले कुसुमाग्रजांचे योगदान सांगणार आहे, तर तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेच्या गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या समृद्धींना अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार आणि कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीच्या सन्मान वाढवण्यात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले ज्यात विवेक सिंधू हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आदि कवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायकी वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानांचे या निमित्ताने स्मरण केले जाते. धन्यवाद. सर्वांना मराठी दिनाची शुभेच्छा. आज सकाळी मी आता काही बोलणार नाहीये. आज सकाळीच आपल्या प्रार्थनेमध्ये असेंब्लीमध्ये मी तुम्हाला हा दिवस का साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचा मागचा हेतू काय आहे याची माहिती तर दिलेलीच आहे. मी जास्त वेळ न घेता माझ्या सोबत आज सकाळपासून मराठी दिवस साजरा करण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत साथ देणारे आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तसेच इथे उपस्थित समन्वयक आणि मुख्याध्यापक माझ्या सहशिक्षिका शाइस्ता शेख आणि तसेच आज सकाळपासून बाहेरील फलकलेखन आणि आज आपण या वर्गामध्ये फलकलेखनाचं जो काम केलेलं आहे आणि यासाठी सुद्धा माझ्या सहशिक्षिका माझ्यासोबत इथे ज्ञानदान करणाऱ्या सहशिक्षिका मिसबा शेख यांचा सुद्धा मी इथे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमास वाटचाल करतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री सुफियान शाहपुरे सरांना मी विनंती करतो की मराठी भाषेबद्दल त्यांनी आपले मनोगत इथे व्यक्त करावे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज आपण इथं सर्व मराठी राज्यभाषा दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित आहे. तर सर्वप्रथम मी सर्वांना मराठी राज्यभाषा दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बरेच काही विद्यार्थ्यांनी
समानार्थी शब्द, अनेक वचन, कविता सादर केलेल्या आहेत. प्रत्येक भाषाच्या एक स्थान आहे आणि मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. तर मला असं वाटते की ही आपली राज्यभाषा असो. आता अमेरिकामध्ये पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे चालू आहे आणि मराठी राज्यभाषा आपली महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना ही राज्यभाषा यावी असं मला वाटते. आणि जिथं मी विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल रुची बघून मला खूप काही आनंद झाला. त्याबद्दल मी सरांचा पण आभार आहे आणि सर्वांना अजून एकदा मराठी राज्यभाषा दिवसाचा शुभेच्छा देतो आणि माझे भाषण सुरू करतो. धन्यवाद सर. मराठी भाषा फक्त भाषा नाही तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे. भडकली तर तोफ आहे. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपले विद्यार्थी करतील मी हीच आशा बाळगतो. आणि यावेळी आता सर्वात शेवटचा सर्वांचा आवडता कार्यक्रम असतो तो आभार प्रदर्शनाचा. तर मी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या या शाळेतील शिक्षिका शाहिस्ता शेख शिक्षिका यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. उपस्थित शाळेचे समन्वयक रियाज वडसंकर सर, मुख्याध्यापक शास्त्री सुफियान सर, सहशिक्षक शिक्षिका आणि प्रिय विद्यार्थी सर्वांना शुभेच्छा. आज आपण इथे मराठी राजभाषा दिवस हा साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत. सर्वांना मराठी राजभाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप चांगली कविता भाषण तिथे प्रस्तुत केले त्याबद्दल मला खूप आनंद झाला. आणि आमचे समन्वयक रियाज वडसंकर सर यांनी खूप चांगले मार्गदर्शन आम्हाला सर्वांना दिले याबद्दल मी सरांचेही आभारी आहे. आणि कवी कुसुम अग्रज जे आहेत त्यांचं नाव काय आहे आता आपण सांगितलं विवा शिरवाडकर. त्यांचं टोपण नाव कुसुम अग्रज हो ना. कुसुम अग्रज हे नाव त्यांनी कसं ठेवलं स्वतःचं म्हणजे त्यांची एक लहान बहीण होती तिचं नाव होतं कुसुम. त्यामुळे त्यांनी स्वतःचं एक टोपण नाव ठेवला की कुसुम अग्रज म्हणून. मला एवढंच सांगायचं होतं. आणि आता हे आपला मराठी दिवस जे आहे खूप चांगल्या पद्धतीने साजरा झाला आणि आमचे समन्वयक रियाज वडसंकर सर यांचे अनुमतीने हे कार्यक्रम इथे समाप्त होते अशी मी घोषणा करते. धन्यवाद.